स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। नक्कीच तुम्ही काल CET सेलने एक नवीन PDF डिस्प्ले केली आहे। ही वाली PDF तुम्ही नक्कीच बघितली असेल, ज्यामध्ये CET सेलने शिफ्ट वाईज त्यांनी काय ॲक्शन घेतलेली आहे, जे मुलांनी ग्रॅव्हियन्स रेज केले होते त्याबद्दल पूर्ण ॲनालिसिस सांगितलं आहे। तर ही PDF आज आपल्याला समजून घ्यायची आहे, कोणत्या शिफ्टला कोणते बोनस मार्क्स मिळत आहेत, मग मार्क्स वाढणार आहेत कमी होणार आहेत, हे प्रत्येक गोष्ट या PDF वरून आपल्याला शिफ्ट वाईज थोडंसं ॲनालिसिस करायचं आहे। त्याआधी सगळ्यांना एक छोटीशी नोटीस आहे, प्रत्येकाचे मेसेज येत आहेत, कॉल्स येत आहेत की कोडिंग कोर्स असेल, पर्सनल काउन्सिलिंग वेबिनार कधी चालू होणार आहे। लक्षात घ्या, पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण 12 तारखेला CETचा रिझल्ट येणार आहे। ॲक्च्युली तुमचे पर्सेंटाईल डिस्प्ले होणार आहेत। सो आत्ताच म्हणजे काउन्सिलिंग लॉन्च करून आपण काही म्हणजे टार्गेट नाही करता येणार आपल्याला। सो मी वेट करतोय 12 तारखेचा। तुम्हाला माहिती आहे दरवर्षी काउन्सिलिंग 3 तासात 4 तासात 5 तासात आपले ॲडमिशन फुल होतात, म्हणून मी काही प्री रजिस्ट्रेशन्स वगैरे सुद्धा घेत नाही आहे की जी मुलं फर्स्ट डे येतील, जी मुलं पहिल्या ॲडमिशन घेतील त्यांना आपण ते ॲडमिशन देतो दरवर्षी, राईट। आणि राहिला विषय मग कोडिंग कोर्सचा, त्याचेही बॅचेस आपले दरवर्षी फुल होतात, 2 ते 3 दिवसामध्ये एक बॅच फुल होते, मग तेही लॉन्च करायला काही प्रॉब्लेम नाही आहे। पण मी बघतोय प्रत्येक मुलगा म्हणजे काही मुलं 2 वर्षापासून अभ्यास करतायत, काही मुलं काही नाही तर नाही। मग आधीच तुम्ही आत्ता जानेवारीमध्ये JEE दिली, बोर्ड्स दिले, त्याच्यानंतर पुन्हा दुसरी JEE, त्याच्यानंतर CET, कमीत कमी 5 महिने झालं तुम्ही या पेपर्स एक्झाम्स या सगळ्या गोष्टीत होतात। तर लगेच पुढचं शिक्षण कोडिंग वगैरे शिकणं चालू करण्यापेक्षा असं मला वाटतंय की 12 तारखेपर्यंत तरी तुम्ही थोडासा रेस्ट घ्या, थोडंसं फिरा, थोडंसं तुमचे जे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही मिस केल्या या 10 दिवसामध्ये ते करा। त्याच्यानंतर नक्कीच आपण कोडिंग कोर्स लॉन्च करूया आणि नक्कीच तुम्हाला बेस्ट पद्धतीनं कोडिंग शिकवायचा मी प्रयत्न करणार आहे, ठीक आहे। मग राहिला विषय आजच्या मेन टॉपिकचा की बाबा ही जी PDF आली याचा अर्थ काय काढायचा आहे। तसं बघायला गेलं तर बघा CET सेल दरवेळेस काहीतरी वेगळंच करत असतं। आता लक्षात घ्या, या PDFचं मी थोडंसं ॲनालिसिस तुम्हाला सांगतो। या PDFच्या अनुसार PCM मध्ये म्हणजे फिजिक्सचे 55 क्वेश्चन्स जे आहेत किंवा टोटल 199 ऑब्जेक्शन रेज झाले होते, ओके। आणि युनिक क्वेश्चन्स होते 55, म्हणजे 55 एवढ्या ज्या शिफ्ट झाल्या याच्यामध्ये 55 फिजिक्सचे क्वेश्चन रॉंग होते असं मुलांना वाटत होतं, पण ते 13च क्वेश्चन रॉंग होते, ओके। सेम बघाल तर केमिस्ट्रीचे 26 क्वेश्चन रॉंग आहेत असं मुलांना वाटत होतं सगळ्या शिफ्टचे मिळून, पण ते 6च निघाले। आणि मॅथमॅटिक्सचे 37 क्वेश्चन रॉंग वाटत होते, पण ते 11च निघाले, ओके। तर हे या PDF मध्ये त्यांनी दिलेलं आहे। त्याच्या खाली जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर बघा फिजिक्सचे त्यांनी जे काही म्हणलं होतं की 13 क्वेश्चन, तर फिजिक्सचे खाली 13 क्वेश्चन त्यांनी सिक्वेन्सने दिलेले आहेत। इथे फिजिक्स तुम्हाला पूर्ण दिसेल आणि इकडे शिफ्ट दिलेली आहे, एक्झाम डेट दिलेली आहे। याच्या पुढे रिमार्क तुम्हाला बघायचं आहे। 2 प्रकारचे रिमार्क्स असतील, एक असेल फुल मार्क, एक असेल चेंज इन आन्सर की। आता इथे व्यवस्थित त्याचा अर्थ समजून घ्या, हीच गोष्ट तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे। चेंज इन आन्सर की म्हणजे काय रे, समजा एक क्वेश्चन आहे त्याचा करेक्ट ऑप्शन B हा तुमच्या आन्सर की जेव्हा डिस्प्ले झाली होती तेव्हा B दिला होता, पण तो C असेल किंवा तो D असेल तर त्याला काय म्हणतो आपण, चेंज इन आन्सर की। म्हणजे जेव्हा तुम्ही गेल्या वेळेस आता जेव्हा आन्सर की डिस्प्ले झाली होती, सपोज क्वेश्चन नंबर 1 त्याचा करेक्ट आन्सर B दाखवत होतं, म्हणजे ज्या मुलांनी B सिलेक्ट केलं होतं, काही मुलांनी तुक्क्याने सिलेक्ट केलं असेल तर त्यांचं ते B आपल्याला करेक्ट दिसत होतं, म्हणजे तुमचे ते मार्क्स कन्सिडर केले जात होते। पण आता तुम्ही जेव्हा आन्सर की चेक कराल तेव्हा ते B दाखवणार नाही, डेटाबेसमध्ये ते D असेल। मग आता आन्सर की चेक करता येते का, नाही, हे तुम्हाला आन्सर की वगैरे काही आता चेक करता येणार नाही आहे। तुम्ही जेव्हा त्या लिंकवर जाल तुम्हाला तिथे पोर्टल क्लोज्ड असंच दिसणार आहे, ठीक आहे। मग हे यावर आपण बोलूया आन्सर की कशी ॲनालिसिस काय। पण एक गोष्ट लक्षात घ्या, चेंज इन आन्सर की याचा अर्थ काय, आधी दिलेल्या आन्सर कीमध्ये ऑप्शन A करेक्ट होता, आता तो D झाला असेल, C झाला असेल, B झाला असेल। आता राहिला विषय फुल मार्क्स म्हणजे काय। फुल मार्क्स याचा अर्थ काय, तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल नसेल तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार आहेतच, ओके। म्हणजे आता फुल मार्क्स बघा तुम्ही इथे बघू शकता, 10 तारखेची पहिली शिफ्ट त्यांना फिजिक्समध्ये फुल मार्क्स दिला जातोय। याचा अर्थ काय, त्यांचे समजा तुम्ही आन्सर की कॅल्क्युलेट केली, तुमचे 100 मार्क होते तर तुमचे 101 मार्क झाले। समजा तुमचे 110 होत असतील तर 101 झाले, सॉरी म्हणजे 111 झाले, ओके। लक्षात आलं, म्हणजे फुल मार्क्स याचा अर्थ काय, तुमचे ते तुमच्या ॲक्च्युअल स्कोअरमध्ये ते मार्क्स वाढले विदाऊट एनी कंडिशन। पण चेंज इन आन्सर की याचा अर्थ काय, तो वाला जो आन्सर आहे, समजा आधी A होतं तुम्हाला मार्क भेटले होते, आता जर ते D असेल तर तुमचे मार्क जातील, किंवा गेल्या वेळेस तुम्ही D सिलेक्ट केलेलं होतं आणि आता ते D केलं असेल त्यांनी, म्हणजे जर नवीन लेटेस्ट आहे D करेक्ट आन्सर असेल तर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहेत। मग आता बघा मी एका शिफ्टचा ॲनालिसिस सांगतो, बाकी तुम्ही ही PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल, बाकी तुम्ही तुमच्या शिफ्टप्रमाणे चेक करू शकता। आता बघा 9 तारखेची पहिली शिफ्टबद्दल इथं दिलं आहे, त्यांना फिजिक्सला चेंज इन आन्सर की दिलं आहे फक्त।
आता मला एक प्रश्न CET सेलला विचारायचा आहे की तुम्ही एवढं मुलांकडून क्वेश्चन्स घेतले, एवढे मुलांकडून ॲन्सर्स घेतले, त्याचे एक्सप्लेनेशन घेतले, प्रत्येक मुलाकडून तुम्ही हजार रुपये एकेका ॲन्सरसाठी घेतले, टोटल ऑब्जेक्शन्स 450 × 1000 तुम्ही करून बघा, एवढे कलेक्शन तुम्ही केलं आणि तुम्ही मुलांना हे पण सांगत नाही आहेत की कोणता क्वेश्चनचे फुल मार्क्स देत आहे, कोणत्या नंबरचा क्वेश्चन. आता यावरून कसं कळणार मुलांना की फिजिक्सचा क्वेश्चन आहे, फिजिक्समध्ये 50 क्वेश्चन होते, कोणत्या क्वेश्चनचं तुम्ही फुल मार्क अवॉर्ड केलेलं आहे. कारण मुलांनी तर ऑलमोस्ट लक्षात घ्या 450 ऑब्जेक्शन्स होते, त्यातले 133च तुम्ही ॲप्रूव्ह केले. मग ते उरलेले जे तुम्ही रिजेक्ट केलेले आहेत ते कशामुळे रिजेक्ट केले हे कधी कळणार मुलांना. आता ही 9 तारखेची शिफ्ट आहे, इथे काय लिहिलं आहे, फिजिक्सचा एक क्वेश्चन होता आणि त्याला आम्ही चेंज इन ॲन्सर केलं. अरे पण कोणता क्वेश्चन होता, मग कोणता क्वेश्चन होता, तर मग आधी त्याचं ए होतं, आम्हाला ठीक आहे मार्क भेटले असतील नसतील, हे कसं कळणार मुलांना. आणि हाच कन्फ्युजन CET सेलने यावेळेस क्रिएट केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला हे कळायला मार्गच नाही आहे. फक्त काय करू शकतो आपण, जिथे जिथे फुल मार्क्स दिलेत, ओके, जिथे जिथे फुल मार्क्स दिलेत हे तुमचे बोनस मार्क तुम्ही पकडून चला. ज्यांच्या शिफ्टसाठी इथं फुल मार्क दिलाय, तुमच्या शिफ्टमध्ये 2दा फुल मार्क दिले, त्याचा अर्थ तुमच्या जे काही मार्क्स होते त्याच्यात तुम्हाला 2 मार्क वाढले, फुल मार्क मिळाले. पण आता इथे काय दिलंय, नुसते चेंज इन ॲन्सर की, पण इथे हेच मेन्शन केलेलं नाही आहे की कोणत्या क्वेश्चनसाठी चेंज इन ॲन्सर की. जर क्वेश्चनच माहीत नसेल तर तुम्ही त्याची ॲन्सर की काय केली, आधी ए होती तर डी केली, डी होती तर ए केली, बरं तेही ठीक आहे. नाही आता पोर्टलमध्ये लॉग इन सुद्धा करता येत नाही आहे, तर मग काय यूज आहे या PDF चा की चेंज इन ॲन्सर की केले काय किंवा फुल मार्क्स दिले काय. लक्षात घ्या, जेव्हा फुल मार्क्स दिले जातात तेव्हा प्रत्येकाचेच मार्क वाढत आहेत. शिफ्टमध्ये प्रत्येकालाच सगळ्याचे समजा 2-2 मार्क वाढत आहेत, तर पर्सेंटाईलवर ऑफकोर्स त्याचा काही फरक पडणार नाही आहे, कारण टॉपरचेही 2 मार्क वाढत आहेत आणि जो कमी मार्क आहेत ज्याचे समजा लोएस्ट आहे त्याचेही 2 मार्क वाढत आहेत. जेव्हा असा काही त्याच्याने पर्सेंटाईलवर तर इफेक्ट होणार नाही आहे. मग या PDFचं यूज काय, CET सेलने याचा थोडं गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुम्ही ॲज अ पॅरेंट, तुम्ही ॲज अ स्टुडंट त्यांना विचारलं पाहिजे हा प्रश्न की आम्हाला नेमकं कळणार कसं. आता काय होतं, ही PDF आलेली आहे, याच्यानंतर डायरेक्टली पर्सेंटाईल डिस्प्ले केले जातात. आता त्याच्यामुळे तुम्हाला हे तर कळणारच नाही की आपले मार्क वाढले, कमी झाले, काय झालं. म्हणजे एवढं जे त्यांनी मध्ये 5-7 दिवस तुम्हाला सगळ्यांना पॅनिक केलं, मध्येच ॲन्सर की डिस्प्ले केली, त्याच्यात सर्व्हर बंद पाडले, बरं केले तर केले, त्याच्यानंतर पुन्हा म्हणले ग्रॅव्हियन्स द्या, प्रत्येकाने 1000 रुपये भरा, आणि त्याचा रिझल्ट त्यांनी जो दिला आहे की काय नेमकं कोणते क्वेश्चन करेक्ट आले, फक्त सांगितलं एक फिजिक्सचा क्वेश्चन बरोबर आला तुमचा किंवा ग्रॅव्हियन्स बरोबर आला, यावरून कसं मुलांना ॲनालिसिस करायचं. मग तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ असं बनवण्याचं कारण काय. मला असं वाटतं ना की कोणीतरी याबद्दल सुद्धा व्हॉइस रेज केला पाहिजे, कोणीतरी याही गोष्टी बोलल्या पाहिजेत. ते तर त्यांच्या मनमानीने कामं करतायत, हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण ठीक आहे कधीतरी हा आवाजसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, कधी ना कधी तेही या गोष्टींवर गांभीर्याने विचार करतील. कारण नक्कीच सगळे पॅरेंट्स आहेत, कोणाचं ना कुठे तिथे कनेक्शन असतंच, दरवर्षी आपल्याला बघायला भेटतं. आय होप तुम्हाला ही PDF सगळ्यांच्या लक्षात आली असेल, PDF वरून काय ॲनालिसिस करायचं आहे. आत्ता सध्या एवढं सांगेन की ज्यांना फुल मार्क्स दिसत आहेत, ओके, त्यांनी घाबरायची गरज नाही. तुमचे जेवढे काही समजा 84 मार्क होते ते 86 झाले, 87 झाले अकॉर्डिंगली, आणि त्यांची चेंज इन ॲन्सर की आहे, लक्षात घ्या व्हेरी हाय चान्स की तुमचा मार्क वाढलाच असेल शक्यतो. तर कारण आपण ज्यांनी तुक्का मारला आणि तुक्क्याने तुम्हाला ते मार्क पडला असेल तर चान्स असा आहे की तुमचा मार्क कमी सुद्धा होऊ शकतो. ओके, मार्क चेंज इन ॲन्सर की याचा अर्थ काय, मार्क वाढू पण शकतो आणि मार्क कमी होऊ शकतो, कारण इथे आपल्याला क्वेश्चन कोणता आहे हेच त्यांनी सांगितलेलं नाही आहे. आणि राहिला विषय फुल मार्क्सचा, फुल मार्क्समध्ये मात्र सगळ्यांना मार्क वाढणार आहेत, तर तुम्ही तुमचे जे काही मार्क्स आहेत त्याच्यामध्ये ॲडिशन करू शकता. आय होप तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट समजली असेल. माझा ह्या सगळ्या गोष्टी मी एवढ्या बोलल्या CET सेलबद्दल असेल किंवा ह्या सगळे ऑब्जेक्शन्स मी रेज केले, यातून अर्थ का असं मी बोललो तर मी ॲक्च्युली ना दिवसातून 50, 100, 200 जेवढे जमतील तेवढ्या पॅरेंट्सशी बोलत असतो किंवा मुलांशी बोलत असतो. तेव्हा त्यांना जो प्रॉब्लेम येतो तो ऐकून मी त्याला सोल्युशनच देऊ शकत नाही. जेव्हा एखादा पॅरेंट विचारतो याच्यावरून कसं समजणार आम्हाला, तेव्हा मी काय सोल्युशन द्यायचं. त्याच्यामुळे हा व्हिडिओमध्येही मी क्लिअर केलं की हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतोय, तुमच्या एकट्याला नाही आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ समजला असेल. ही अशी जी गोष्ट आहे CET सेलकडून कसं कन्फ्युजन आहे काय नाही हे क्लिअर झालं असेल. या 2 गोष्टींकडे लक्ष द्या. तुम्ही तुमच्या शिफ्टचा स्कोर नोट डाऊन करून ठेवा. मग तुम्ही म्हणाल नोट डाऊन तरी कशाला करायचं आहे, याची तरी काय गरज आहे. गरज आहे जेव्हा कधी पर्सेंटाईल डिस्प्ले होतील पुन्हा तेव्हा असा एक ग्रॅव्हियन्सचा ऑप्शन असतो, जेव्हा तुमचं मेरिट येतं ना, रँक येतात तेव्हा काय असतं लक्षात घ्या. एखाद्या मुलाला 84 मार्क्स आहेत, ठीक आहे, आणि 84 मार्क्सवर त्याला समजा 92%, 84 मार्क्सवर 92 येत नाही, 84 समजा आपण 90 मार्क्सवर त्याला 90 पर्सेंटाईल आलं, आणि त्या शिफ्टचा दुसरा मुलगा आहे, ठीक आहे, त्याला समजा 92 मार्क्स होते आणि त्याला समजा 86 पर्सेंटाईल आलं, तर तो 90 पर्सेंटाईलवाला
वाला मुलगा क्लेम करू शकतो. ओके, 92 पर्सेंटाईलवाला, बीवाला ज्याला जास्त मार्क होते पण कमी पर्सेंटाईल आलं कम्पॅरेटिव्हली, तो क्लेम करू शकतो CET सेलला की तुम्ही हे जो रिझल्ट लावला आहे हा चुकीचा लावला आहे आणि माझा रँक वाढवून द्या. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे मार्क्स माहीत असणं गरजेचं आहे. ओके, आणि हे मार्क्स तुम्ही ऑलरेडी आन्सर की बघितलेली आहे. जर तिथे फुल मार्क्स दिले तर तेवढ्या याच्यात तुमचे जे काही 2-3 मार्क्स वाढत आहेत ते नक्की वाढवा. पर्सेंटाईलवर याचा खूप काही मोठा फरक पडणार नाही आहे. राहिला विषय मार्क वर्सेस पर्सेंटाईलचा व्हिडिओ, येत्या 2 दिवसामध्ये तोही व्हिडिओ मी नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आय होप ही PDF तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाली असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.